नमस्कार. विचार करा, सकाळी सकाळी बातमी येते की रिझर्व्ह बँकेने एका सहकारी बँकेवर निर्बंध लादले आहेत आणि बघता बघता बँकेच्या बाहेर आपल्या कष्टाचे पैसे काढण्यासाठी ठेवीदारांच्या लांबचं लांब रांगा लागतात. हे दृश्य आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, नाही का? आणि मग लाखो ठेवीदारांच्या मनात एकच प्रश्न येतो. ह्या बँका इतक्या अचानक कशा काय बुडतात? तर आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपण खरी कारणं शोधणार आहोत आणि आपली बचत कशी सुरक्षित ठेवावी हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर एक गोष्ट लक्षात घ्या, बँकेचं बुडणं ही काही एका रात्रीत घडणारी घटना नाहीये. उलट ती अनेक वर्षांपासून चालत आलेल्या समस्यांचा एक स्फोट असतो. आता आपण त्या मुख्य कारणांचा शोध घेऊया ज्यामुळे या बँका अशा संकटात सापडतात. बँकेच्या अपयशाचं सर्वात पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीनं दिलेलं कर्ज. अनेकदा काय होतं की राजकीय दबावाखाली किंवा कुठल्याही पारदर्शकतेशिवाय अशी कर्ज दिली जातात जी पुढे जाऊन बँकेसाठी एक मोठी डोकेदुखी ठरतात. आता बघा, होतं काय की जेव्हा अशी कर्ज दिली जातात, खास करून ओळखीच्या लोकांना किंवा राजकीय दबावाखाली, तेव्हा ती परत येण्याची शक्यता खूप कमी असते. आणि ही परत न आलेली रक्कम बँकेच्या ताळेबंदात एक मोठं भोग पाडते आणि हळूहळू बँकेची आर्थिक स्थिती पूर्णपणे खिळखिळी करून टाकते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बँकेला चालवणारे लोक म्हणजेच संचालक मंडळ. बँकेचे सगळे महत्त्वाचे निर्णय हेच लोक घेतात, पण अनेकदा त्यांच्याकडे आवश्यक आर्थिक ज्ञान किंवा कौशल्य नसतं आणि त्यामुळे ते बँकेच्या भल्यासाठी चुकीचे निर्णय घेतात. प्रत्येक बँकेचं ऑडिट होतं, बरोबर? पण विचार करा, जर हे ऑडिट करणारेच निष्काळजी असतील तर, किंवा त्यांनी जाणून बुजून चुकीची माहिती दिली तर? यामुळे होतं काय की बँकेची खरी आर्थिक स्थिती लपवली जाते आणि समस्या खूप गंभीर होईपर्यंत कुणाच्या लक्षातच येत नाही. आता बघा, प्रत्येक बँकेवर लक्ष ठेवायला दोन प्रमुख संस्था असतात: राज्य सहकार विभाग आणि अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पण काही वेळा या नियामक संस्था वेळेवर लक्ष देत नाहीत किंवा हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे बँकेतल्या समस्या वाढतच जातात आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. आणि हो, फक्त बाहेरचेच नाहीत तर बँकेच्या आतले लोकसुद्धा जबाबदार असतात. बँकेच्या व्यवस्थापनातला गोंधळ, कर्मचाऱ्यांचे गैरप्रकार आणि भ्रष्टाचार या गोष्टीसुद्धा बँकेला बुडवू शकतात. म्हणजे कारणं आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी असतात. आता तुम्हाला वाटेल की ही काही एक दोन बँकांची गोष्ट असेल, पण नाही. आकडेवारी पाहिली ना की धक्काच बसतो. संपूर्ण सहकार क्षेत्रातील एक खूप चिंताजनक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. चला बघूया हे आकडे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तब्बल 500 गेल्या 20-22 वर्षात एवढ्या सहकारी बँका बंद पडल्या आहेत. आणि या काही छोट्या मोठ्या बँका नव्हत्या. यात रुपी बँक, PMC बँक, माधवपुरा बँकेसारख्या मोठ्या बँकांचा सुद्धा समावेश होता. यावरून समस्येची तीव्रता आपल्या लक्षात येते. हे बघा, 2002 मध्ये देशात जवळपास 2000 सहकारी बँका होत्या. आज ही संख्या 1500च्या खाली आली आहे. म्हणजे ही घसरण सातत्याने चालू आहे आणि हे खरंच सहकार क्षेत्रासाठी एक मोठं संकट आहे. आपण कारणं बघितली, आकडे पाहिले, पण मग या सगळ्याला जबाबदार कोण? कोणाला धरायचं जबाबदार? चला हे पण समजून घेऊया. तर बघा, ही जबाबदारी ना ती कुणा एकाची नाहीये. ती 4 वेगवेगळ्या पातळ्यांवर विभागलेली आहे. बँकेचं मॅनेजमेंट, तिथले कर्मचारी, ऑडिट करणारे आणि अगदी वर बसलेले रेग्युलेटर्स, या सगळ्यांच्या चुकांमधून एक बँक बुडते. हे एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण यंत्रणेचं अपयश आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. एक सामान्य ठेवीदार म्हणून आपण आपल्या कष्टाच्या पैशाचं संरक्षण कसं करायचं यावर आता लक्ष देऊया. सगळ्यात आधी ही एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. कायद्यानुसार जर बँक बुडाली तर आपल्या प्रत्येक ठेवीदाराच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीला विमा संरक्षण मिळतं. आधी ही रक्कम फक्त 1 लाख रुपये होती, पण आता ती वाढवण्यात आली आहे, जी खरंच एक दिलासादायक गोष्ट आहे. त्यामुळे पैसे ठेवताना या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे बँकेची आर्थिक स्थिती कशी आहे, RBIचं रेटिंग काय आहे हे तपासा. दुसरं, आपली एकूण ठेव विमा संरक्षणाच्या मर्यादेतच ठेवा, म्हणजे 5 लाखांपर्यंत. आणि तिसरं, फक्त जास्त व्याजाच्या मागे धावू नका. बँकेची स्थिरता आणि सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे, मग आता पुढे काय? या सहकारी बँकिंग क्षेत्राचं भविष्य काय आहे आणि या सगळ्यात काय बदल होणं गरजेचं आहे? जर ही सहकार चळवळ वाचवायची असेल तर काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे.
जसं की व्यवस्थापन एकदम पारदर्शक हवं, संचालकांना आणि कर्मचाऱ्यांसाठी योग्य आर्थिक आणि तांत्रिक ट्रेनिंग मिळायला हवं, रेग्युलेटर्सनी अधिक कडक व्हायला हवं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेची आर्थिक स्थिती लोकांसमोर उघड केली पाहिजे. आणि खरं तर हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे, जे लेखक श्रीकांत जाधव यांच्या शब्दात अगदी बरोबर मांडलंय. सुधारणा करणं आता फक्त एक ऑप्शन नाही राहिलं, तर या बँकांना टिकून राहण्यासाठीची ती एक गरज बनली आहे. येणारं 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं होणार आहे. त्यामुळे या बँकांसाठी ही एक मोठी संधी आहे आत्मपरीक्षण करण्याची, स्वतःला सुधारण्याची. पण जर त्यांनी ही संधी गमावली तर कदाचित ही त्यांच्यासाठी शेवटची धोक्याची घंटा ठरू शकते. विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का?